तीळ गुळाची वडी, तीळ शेंगदाण्याची वडी तुम्ही खूप वेळा बनवली. पण तीळमध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आज जे आपण घातलेला आहे ना, त्यामुळे तिळाच्या वडीला अप्रतिम चव तर आलीच, सोबतच त्याचं टेक्स्चर खूप भारी आलेलं आहे. ती कुठली? तर चला बघूयात. सर्वात पहिले आपल्याला इथे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तर तीळ आपण इथे 2 वाट्या घेतलेल्या आहेत बघा. पांढऱ्या तिळाचाच या मिठाईमध्ये वापर करावा, म्हणजे आपल्या बर्फी किंवा मिठाई किंवा वडी तुम्ही याला काहीही म्हणा, त्याची कलर खूप चांगला येईल. नाहीतर काळ्या तीळ वापरले तर काय होईल, खूप जास्त डार्क रंगावरती आपली मिठाई तयार होईल. म्हणून बस, बाकी काहीच नाही, चव तर त्याचीही छानच लागेल. तीळ आधी आपण छान असे ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत. मस्त असे तीळ भाजून घ्यावे. तीळ भाजताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवावी आणि तीळ भाजण्यासाठी जाड बुडाची कढई किंवा एखादा गंज तुम्ही वापरू शकता, जेणेकरून तीळ छान असे भाजल्या जातील आणि ते जळणारही नाहीत. पाहू शकता. आता तीळ भाजले कसं ओळखायचं, तर तीळ असे फुलतात, चटकायला लागतात, म्हणजे समजावं आपले तीळ छान असे भाजल्या गेलेत. चला, तीळ भाजून झालेत, काढून घेऊयात. आता आपण शेंगदाणे भाजतोय, तर जेवढे तीळ घेतले तेवढे शेंगदाणे घ्यावेत. 2 वाट्या तीळ घेतले तर 2 वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत आपण इथे. शेंगदाणे सुद्धा आता छान मस्त असे खरपूस भाजून घेऊयात. या रेसिपीनुसार तुम्ही खूप जास्त प्रमाणात, म्हणजे 5 किलो 10 किलो तुम्ही जर बिझनेस करत असाल, संक्रांत आलेली आहे, मकर संक्रांतीला तिळाच्या वड्या वगैरे तुम्ही जर विकत असाल, तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा ह्या वड्या बनवू शकता. खूप वेगळे चव लागते बघा. पाहू शकता, शेंगदाणे छान असे भाजले गेले आहेत. आपण 2-2 वाटीचं प्रमाण घेतलंय ना, तर तुम्ही 2-2 किलोचं सुद्धा हे प्रमाण घेऊ शकता. मेन सिक्रेट इन्ग्रेडियंट आलाय तो म्हणजे पोहा. हो, तीळ शेंगदाण्याच्या वडीमध्ये आज आपण पोहा घातलेला आहे. पोहा म्हणजेच हा आपण जे कांदे पोहे बनवतो, जो चिवडा बनवतो, तोच हा पोहा. जाड पोहा, पतला पोहा कुठलाही घेऊ शकता. 1 वाटी घ्यावा. पोहे घातल्याने आपल्या वडीला खूप मस्त अशी खरपूस चव आली होती. त्याची जो टेक्स्चर आहे अप्रतिम आलं होतं. अजिबातही चिकट चिवट अशी वडी होत नाही आणि टेक्स्चर तर भारीच, चव तर त्याहून 10 पटीने भारी. म्हणून म्हणते, एकदा तीळगुळाच्या वडीमध्ये पोहे जरूर घालून बघा. पोहे सुद्धा आपण ड्राय रोस्ट करून घेतलेत. पोहे छान असे भाजून घ्यावेत बघा. त्यामुळे काय होते, हलकेच भाजाल ना थोडेसे आणि मग ते चावट होतात, मग ते व्यवस्थित बारीक होणार नाहीत, कारण आपल्याला याची पावडर करायची आहे. म्हणून शांततेने लो टू मिडियम फ्लेमवरती खरपूस असे पोहे भाजून घेतलेले आहेत. रंग बदलायचा नाही, फक्त छान असे भाजून घ्यावेत. पोहे सुद्धा भाजून झालेत. चला, काढून घेऊयात. आता आपण 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, म्हणजेच खोबऱ्याचा किस. इथे मी विकतचा वापरलेला आहे. तुमच्याकडे जर खोबरं असेल तर घरी छान किसणीवरती किसून घ्या आणि ते याच्यामध्ये वापरा. पाहू शकता, ते सुद्धा आपण भाजून घेतलं, पण त्याला आपल्याला बारीक करायचं नाहीये, म्हणून वेगळं काढलेलं आहे. पोहे किती छान खरपूस भाजलेत, हाताने सुद्धा चुरा होत आहे. खोबरं घालून घेतलं, जे आपण डेसिकेटेड कोकोनट वापरलं होतं ना ते, कारण बारीक नाही करायचं म्हणून तसंच ठेवलं. आणि हे जे सर्व जिन्नस आपण असं छान असं बारीक करून घेतलं, ना जास्त बारीक ना जास्त जाड, अशाच टेक्स्चरमध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. चला, सर्व पावडर तर तयार आहे. आता पाक करूयात. तर पाक करण्यासाठी आपण इथे साखर 2 वाट्या वापरलेली आहे. 2 वाट्या तीळ, 2 वाटे शेंगदाणे, 1 वाटी पोहा, 1 वाटी खोबरा किस, 2 वाट्या साखर आणि अर्धी वाटी पाणी. बर्फी बनवताना, वडी बनवताना किंवा मग मिठाई बनवताना मेजरमेंट परफेक्ट असावं, तरच त्या वड्या व्यवस्थित सेट होतात. पाहू शकता, आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेतली. आता हे आपण छान असं एकतारी पाकावरती करून घेऊयात. एकतारी पाक समजत नसेल तर काय करावं, साखर मेल्ट होऊ द्या आणि 1 सेकंदासाठी उकळी आली की जी आपण पावडर बनवलेली आहे ना, ती याच्यामध्ये घालून घ्या. तिळाची शेंगदाण्याची ती आता याच्यामध्ये घालून द्यायची आणि छान कढई सुटेपर्यंत ते शिजवून घ्यायचं.
जसं आपल्याला समजतेच की आता हे बर्फी सेट होण्यासाठी तयार आहे आपलं बॅटर, तर तुपाने ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या कुठल्या भांड्यामध्ये तुम्ही ते छान असं थापून घ्यावं, म्हणजे पाक चुकण्याचं टेन्शन नाही. ती रेसिपी मी तुमच्यासोबत मागच्या वर्षी शेअर केलेली आहे. पाक न करता तिळाची वडी कशी बनवावी तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहू शकता. इथे पाहू शकता आपण एकतारी पाक बनवलेला आहे. आता पाक झालाय कसं ओळखायचं, तर बोटावरती हलकासा पाक घ्यावा, फुंकर मारून त्याला थंड झालं की असं बघायचं. बघितलं एकतारी पाक येतोय ना, गॅस बंद करा, पटकन गॅस बंद करायचा. थोडा जरी पाक पुढे गेला तर मग वडी सेट होणार नाही. आता जी पावडर करून ठेवलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यावं आणि पटकन आता हे मिक्स करावं. इथून आपल्याला हात पटपट चालवायचा, नाहीतर हे सेट होणार नाही. घाबरू नका, जर चुकलं तरीसुद्धा स्वातीज रेसिपी आहे. प्रत्येक चुकीला उपाय आहे. जर चुकलंच, पाक जास्त झालाय, इथे तुम्हाला लवकर नाही केलं गेलं आणि आता हे कोरडं झालंय की आता वडीच नाही थापल्या जात आहे, वडी सेट नाही होत आहे, खूप जास्त ड्राय झाले, तर अशा वेळेस काय करायचं, परत हे सारण कढईमध्ये घालावं. त्याच्यावरती एक हबका पाण्याचा द्यावा. हबका म्हणजे 5-6 थेंब, 5-6 थेंबाच्या वर पाणी घालू नये. आणि एक चमचा तूप घालावं आणि हे छान असं मिक्स करून घ्यावं. म्हणजे काही सेकंदासाठी गरम कढईमध्ये ते असं परतून घ्यावं. मग त्याने काय होते, हलकंसं त्याला मॉइश्चर सुटतं, कारण साखरेचा पाक जो जास्त झालाय ना तो व्यवस्थित होतो. आणि मग तुपाने ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये त्याला सेट करावं. आहे ना सोपं. प्रत्येक गोष्टीचा उपाय स्वातीज रेसिपीमध्ये आहे. म्हणूनच तर म्हणते की स्वातीज रेसिपीला हक्काने सबस्क्राईब करा, कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची. चला, खाली काही पिस्त्याचे काप घातलेत, ऑप्शनल आहे, असल्यास घालावे, नाहीतर काही गरज नाही. आता छान आता हे ते थापून घेऊया आपण. आणि ह्या वड्या तुम्ही 1-2 महिने सुद्धा स्टोअर करू शकता, अजिबातही खराब होणार नाहीत. रूम टेम्परेचरवरच ठेवायच्या, फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही. पण जर तुम्ही तो काही कांड केलंय की ते जास्त झालंय, त्याच्यावरती पाण्याचा हबका वगैरे दिला, नंतर ते केलं, तर ते व्यवस्थित शिजून घ्या, नाहीतर त्याच्यात जर पाणी राहिलं तर वड्या खराब होतील. प्रत्येक गोष्टीचं मी डिटेलमध्ये यासाठी सांगते की तुमच्याकडून अजिबातही चूक होता कामा नये, कारण आपण हे जे साहित्य वापरतोय, हा जो आपण वेळ देतोय, हा खूप मोलाचा असतो, हो ना. म्हणून कुठलीच रेसिपी चुकू नये हाच माझा उद्देश. म्हणून मी छोट्या मोठ्या सर्व डिटेलमध्ये टिप्स सांगत राहते. म्हणून व्हिडिओ थोडासा मोठा जरी होत असेल तरी स्किप करू नका, त्यामुळे रेसिपी चुकणार नाही. तर आता आपण वरतून तीळ घातलेले आहेत, वाटीने छान असे दाबून घ्यावे, म्हणजे तीळ हे याच्यावरती छान असे चिपकून राहतील. आता हे थंड व्हायला ठेवूयात 1 ते 2 घंटे, किंवा मग जसं हे थंड झालं की याच्या वड्या पाडाव्यात. मला 1 तास लागला बघा हे छान असं वड्या पाडण्याजोगतं व्हायला. रूम टेम्परेचरवरच ठेवलं होतं, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. चला, वड्या कट करून घेऊयात. अर्ध्या तासानंतर पाहणं सुरू करायचं की हे सेट झालंय का. असं हाताला छान वाटलं आपल्याला की सेट झालंय, आजच्या वड्या आपण कापू शकतो, तर वड्या कापून घ्याव्या. एखादी वडी काढून बघायची, निघाली तर निघाली, नाही तर याला तसंच ठेवायचं. 2 तासांनी वड्या काढाव्यात. वडी चुकणार नाही, म्हणजे तुटणार नाहीत, हो की नाही. आणि ते सेट नाही झालं, तसंच तुम्ही वडी काढायची घाई केली तर वडी तुटणार. तर पाहू शकता छान मस्त आपली इथे वडी निघालेली आहे. या पद्धतीने आपण सगळ्या वड्या आता काढून घेऊयात. आणि ह्या वड्या तुम्ही जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे 1 ते 2 महिने सुद्धा स्टोअर करू शकता. तर या मकर संक्रांतीला तिळगुळाची वडी पोहा घालून जरूर बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक केलं असेल तर मनापासून आभार, नसेल केलं तर प्लीज हक्काने लाईक करा, सबस्क्राईब करा, रेसिपीला भरपूर शेअर करा. चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.